मी माननीय संजय भाऊंना विनंती करतो, माननीय श्री संजय भाऊ राठोड यांनी कृपया मंचावर यावं। मी नंदेशजींना विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर यावं। सर्व भक्तांना विनंती आहे की त्यांनी जागेवर बसून राहायचं आहे, कार्यक्रम पुढे चालू आहे। आपल्याला खास मुंबई इथून इथे आलेले आपले जे या विठ्ठल उमप थिएटर्सचे प्रमुख आहेत, नंदेशजी उमप, जे अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं मनोरंजन इथे करतायत, त्यांचा सत्कार घ्यायचा आहे। तसेच दरवर्षी 6 तारखेला मुंगसाजी माऊली पुण्यतिथी असते आणि 5 तारखेला सर्व दिंडे इथे येतात। या दिंड्यांच्या मनोरंजनासाठी दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करणारे आपले या दारव्हा दिग्रस नेर मतदारसंघाचे आमदार, राज्याचे मृद जलसंधारण मंत्री नामदार संजयजी राठोड यांच्या पुढाकारात दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेत असतो। त्यांचा सत्कार मुंगसाजी माऊली मुख्य दरबारचे सर्व संचालक मंडळ करू इच्छितात। मी संचालक मंडळाला विनंती करेल की नंदेशजी उमप आणि आपले लाडके आमदार संजय भाऊ राठोड, राज्याचे मृद जलसंधारण मंत्री यांचा सत्कार त्यांनी करायचा आहे, लवकर करायचा आहे। आपल्याला कार्यक्रमाला पुढे घेऊन जायचं आहे, त्यामुळे सर्व संचालक मंडळाला विनंती करेल। श्री नंदेशजी उमप यांना विनंती करतो की त्यांनी देखील मंचावर यायचं आहे। आलेत। महाराष्ट्राचे हा हरहुन्नरी कलाकार, विठ्ठल उमप थिएटर्सचे आपल्या वडिलांची जी लोककलेची जी परंपरा आहे ती महाराष्ट्रात पुढे घेऊन जाणार आहे। नंदेशजी उमप आमचे सर्वांचे, आपल्या सर्वांचे आता ते मित्रच आहे असं आपण म्हणू शकतो। आणि संजय भाऊ राठोड यांच्या आव्हानावर आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून भगवान मुंगसाजी माऊलीच्या या श्री क्षेत्रामध्ये ते आले आणि आपल्या अतिशय सुंदर असा कार्यक्रम या मुंगसाजी माऊलींच्या भक्तासाठी त्यांनी सादर करीत आहेत। सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटात दोन्ही विभूतींचा आपल्याला सत्कार करायचा आहे। भगवान मुंगसाजी माऊली की, भगवान मुंगसाजी माऊलींचा। सगळ्यांनी बसून राहायचं आहे, कार्यक्रमाला आपण पुढे जाणार आहोत। जय जय माऊली, जय माऊली। आज आम्हाला एक गोष्ट कळली की जवळपास उद्यासाठी 130 पालख्या इथे आलेल्या आहेत। हे अद्भुत आहे। हा भक्तीचा सागर आहे जो अगदी दूर दूरपर्यंत पसरलेला आहे, जो धामण गावात इथे उपस्थित झालेला आहे। इथे आल्यानंतर देवाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या। देवांनी सिद्धी कशी प्राप्त करून घेतली तर ती जागा बघितली आणि मी खरंच सांगते की तिथे गेल्यानंतर जवळपास 100% ऑक्सिजन ते काय असेल ती अनुभूती आली। इतके शुभ स्पंद मला तिथे जाणवले। तुला माहिती आहे का आशिष, त्यांनी 12 वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली, साधना केली। ना खाणं ना पिणं ना काही नाही, फक्त आणि फक्त तपस साधना, आणि 14 सिद्धींची प्राप्त करून घेतली। या 14 सिद्धी प्राप्त करून घेतल्या। एक तर सिद्धी अशी होती की मृताला जिवंत करणं, हे काय अद्भुत आहे। निर्जीवाला सजीव करणं, एखादी गेलेली व्यक्ती तिला पुन्हा जिवंत करणं। प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आले म्हणे आणि म्हणाले, मुंगसाजी माऊलींना म्हणाले की माऊली, आपली ही सिद्धी आहे पण ती वापरू नका। या ब्रह्मांडाचा समतोल राखणं मला कठीण होईल, हे भगवान शिवशंकरांनी आपल्या देवाला सांगितलेलं आहे। एकदा सगळ्यांनी मिळून म्हणायला हवं,
भगवान मुंगसाजी माऊली की. वा. आणि खरंच खूप खूप आम्ही आभारी आहोत संजय भाऊ, खरंच मनापासून आभारी आहे की तुमच्यामुळे आम्हाला इतकं छान दर्शन मिळालं आणि तो अनुभव आम्ही कधीच विसरू नाही शकणार. म्हणजे अजूनही काटे येतात अंगावरून, म्हणजे मी इतकं चैतन्य आहे त्या हो, जागी. हो, अगदी, आणि अगदी. तुम्हाला मी सांगतो संजय भाऊ आपले पालकमंत्री आहेत, पण माऊली समोर ते अगदी बाळासारखे निरागस होऊन नतमस्तक झाले होते. ह्याला म्हणतात खरा माणूस. आणि हे किती प्रेम तुमच्यावर सुद्धा करतात पालकमंत्री म्हणून ते मला तिथे पाहायला मिळालं. तिथे जाताना सुद्धा अगदी सगळ्यांना अगदी सर्वसामान्यासारखं, अगदी सामान्य भक्तासारखं भेटत होती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजय भाऊंसाठी. आणि परत खूप खूप धन्यवाद. म्हणजे खूपच छान आमचं, म्हणजे आम्ही पावन झालो, आमचं आज दर्शन झालं. आज हा कार्यक्रम नसता तर कदाचित न जाणो आमचं इथे येणं झालं असतं नसतं कोणास ठाऊक. पण देवाचा आशीर्वाद आणि तुम्ही आम्हाला इथे बोलावलंत म्हणून आम्ही इथे येऊन इतका छान कार्यक्रम, मी मराठीसारखा जवळपास 80 कलाकारांच्या संचातला कार्यक्रम करू शकलो. हे आम्हाला देवाचे मिळालेले फार मोठे आशीर्वाद आहेत. खरं. आणि तू मगाशी म्हणालीस ना की आईची माया म्हणजे दुधावरची साय. हो अगदी. आपल्या माऊलींच्या पाठीशी पण त्यांची आई खंबीरपणे उभ्या होत्या, नाही? हो ना. आणि म्हणजे खरोखरच ती आदिशक्ती तुळजाभवानी त्यांच्या पाठीशी होती. अजून एक प्रसंग वाचला होता तो म्हणजे त्यांच्या जन्माच्या वेळेला, तर तेव्हा म्हातारीच्या रूपामध्ये आई तुळजाभवानी आली होती बारशाच्या वेळेला आणि सांगितलं होतं की हा जो पुत्र आहे तो जगाला उद्धरेल, हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. आणि तिथे म्हणजे देवी आईने त्यांचं जे नामकरण होतं ते मुंगसाजी हे तेव्हा भाकीत करून ठेवलं होतं. आणि नंतर तर माहिती आहे की सिद्धी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष माऊलींच्या अंगावरती साप आणि मुंगूस एकत्र होते, ते खेळत होते. काय ही लीला म्हणावी. आई भवानी, आदी माया, आदी शक्ती, तुळजामाईच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. खरंय. आणि आपण म्हणतो ना की म्हणजे लग्न झालं की आपल्याकडे एक छान प्रथा असते, आपण गोंधळ घालतो. हा, घरात घालतो तो गोंधळ नाही, आपण देवी समोर गोंधळ घालतो, जागराचा घाट घालतो, जेणेकरून आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती नांदावी. चला आपण सुद्धा आज जागराचा गोंधळाचा घाट घालूया. बोला येळकोट येळकोट. बोलतानावर संबळ माझ्या आईचा गोंधळ, बोलतानावर संबळ हे अमरंगाची रामाची, या नया पाया बाबाची, तुळजा नावाची जगदंबा, आदी माया ही मुळरंभा, साधा निवारी आवड, साधा निवारी आवड, माझ्या आईचा गोंधळ, बोलतानावर संबळ. आईच्या कामाला आईची आंघोळ, लुगडं धरतीचं आवळाची झोळी, काळ्या ढगाचं काजळ आईच्या डोळी, आईच्या नदीला साधण्याचं मोती, आईच्या आरतीला सगळं सुरव्यात होती, आईचा दरबार नवखंड फिरती मोठी, आईच्या शिवला यावं 33 कोटी, असा धाक हाय निर्मळ, असा धाक हाय निर्मळ, विठ्ठल बाळाला आईचं बळ, माझ्या आईचा बोलतानावर संबळ. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गवडी वाजवी तो संभळ.
कधी आज अमावरी संकटवारी दावत ये लवकरी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला ग आम्ही गोंधळाला ये गोंधळ मांडला ग आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला ग आंबे किसना देवाला डोळ आंबाला सव्वा डोळ हर हर महादेव चिंतामण मोर्या अंबिकेचं उदवलं भैरवाच्या नावानं खंडोबाच्या नावानं देवी आई समोर हा गोंधळ घातलेला आहे. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असं म्हणत आपण देवी आई पुढे त्या शक्ती पुढे नतमस्तक होत असतो आणि प्रत्यक्ष तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभलेल्या दामणगावात आलेलो होत रे. काय ती देवी शक्तीची महती व्यक्त करावी. प्रत्यक्ष देवालाच ज्या तुळजामाईचा आशीर्वाद लाभलेला आहे तिला आपण पुन्हा एकदा स्मरलेला आहे या गोंधळाच्या माध्यमातून. आणि ह्याच देवीला साकडं घालायला तिचं पूजन करायला वाघ्या मुरळी इथे आले आहेत. तर ऐकूया वाघ्या मुरळी काय म्हणते. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून अन नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियान द्यावी भरून अरे नाहीतर देवा देवा मी जातो दुरून नाहीतर देवा देवा मी जातो गडचे जुरीचे आम्ही रहिवासी हो गडचे जुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियान द्यावी भरून अन नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून
लग्नाला अन बानू नवरी नटली या खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली ए नवरी नटली गरवाई सुपारी फुटेली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली गरवाई सुपारी फुटेली खंडेरायाच्या लग्नाला हो आल वराडी कोण कोणी आणि ही वराडी मंडळी आज इथं पालखी घेऊन जमलेली आहे उद्या तर मी ऐकलंय 1 लाख 1.5 लाख 2 लाख 4 लाख असे भक्तगण पालखी संबंध महाराष्ट्रातनं पालख्या इथं येतात आपल्या देवासाठी येतात आपल्या मुंगसाजीसाठी येतात खंडेरायाच्या लग्नाला हो आला वराडी कोण कोणी आणि संग सरस्वती घेऊन बाल गणपती गजानने आणि त्या साखर पुड्याची कलगा साखर वाटली त्या साखर पुड्याची कलगा साखर वाटली नवरी नटली सुपारी फुटली नवरी नटली गरवाई 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 सुपारी फुटली वा काय आपली मराठमोळी संस्कृती आहे ना किती विविधता आहे आणि मला असं वाटतं की हे आपल्या महाराष्ट्राचं खरं सौंदर्य आहे भाषेची समृद्धी लाभली आहे असं म्हटलं गेलं की कोस कोस पर बदले बानी कोस कोस पर भाषा इतकी ही भाषा अगदी 10 मैलांवरती बदलताना आपल्याला दिसते जसं भाषेचं महत्त्व आहे तसं साहित्यिकांचं देखील आपल्याकडे फार महत्त्व आहे अगदी आणि जेव्हा आपण मराठी भाषेविषयी बोलतोय साहित्यिकांविषयी बोलतोय तर मग पु ल देशपांडेंविषयी न बोलून कसं चालेल तुम्हाला मी एक सांगतो पु ल अर्थात आपले भाई पु ल देशपांडे जेव्हा कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कॉलेजमधल्या मराठी मुली मुद्दाम इंग्रजीत बोलतायत तर अशाच एका मराठी मुलीला त्यांनी अडवलं आणि तिला विचारलं तुम्ही मराठी आहात का व्हॉट तुमचं नाव वाचलं मी तुम्ही मराठी आहात का आय मीन या म्हणजे स्पष्ट सांगा हो की नाही येस हा कसं काय यू नो व्हॉट इज हाऊ टू एक्सप्लेन मराठीत ओके हो माझी आई आई बरोबर आय कॉल हर ममा बर माझी आई शी इज पांजू पंजू हां पांजू म्हणजे पंजाबी बरोबर पंजाबी हा आई पंजाबी आणि बाबा अँड माय फादर बाबा बाबा ही इज मराठी हा तेच म्हणतोय मी बाबा मराठी आहेत ना मग तुम्ही मराठी वाङ्मय मंडळात नाव का नाही नोंदवत व्हॉट व्हॉट मराठी वाङ्मय मंडळ यू मस्ट बी जोकिंग पुलं असलो तरी शब्दाला विनोद नाही करत नाव का नाही नोंदवत ते सांगा हाऊ टू टेल यू मराठीत येस ते काय आहे ना ती मराठी भाषा गड्या नोकरांची वाटते आम्हाला काय गड्या नोकऱ्यांची भाषा मराठी भाषा ही गड्या नोकरांची भाषा वाटते अच्छा म्हणजे हिच्या आईने एका गड्याशी लग्न केलंय तर अहो मी तुम्हाला सांगतो ही अशी विधानं करणारी स्वतःचा मूर्खपणा दाखवत असतात त्यांनी मराठी भाषेचा वैभव कमी होत नाही तुम्हाला मी सांगतो आणि काय वैभव मराठी भाषेचं तुम्हाला सांगतो 200 वर्षापूर्वी फादर स्टीफन्स नावाचे एक पोर्तुगीज वरून आलेले संत इथेच आपल्या कोकणात तळ कोकणात आले होते ते म्हणायचे की जैसी हरळा माझी रत्न कळे की रत्ना माझी हिरा निळा तैसी भाषा माझी चोखळी भाषा मराठी
वा वा. अहो एक परका माणूस इथे येऊन मराठीला माझी म्हणतो आणि आता ह्याच महाराष्ट्रात काही मराठी माणसांना मराठी बोलायला लाज वाटते. हे त्यांचं दुर्दैव आहे, तुम्हाला मी सांगतो. आणि आता तर आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या ह्या भाषेसाठी, मराठीपणासाठी. तुला माहिती आहे का, पहिलं व्यावसायिक कोळी गीत. आता कोळी गीताची काय जादू औरच असते तुम्हाला मी सांगतो. पण तुला माहिती आहे पहिलं व्यावसायिक कोळी गीत कोणी लिहिलं होतं, कधी लिहिलं गेलं होतं? पहिलं व्यावसायिक कोळी गीत कोणी तू सांगतो रसिका हो. पहिलं व्यावसायिक कोळी गीत 1962 साली HMVच्या माध्यमातून रेकॉर्ड झालं होतं आणि ते लिहिण्याचा आणि गाण्याचा बहुमान मिळाला होता आपल्या लाडक्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांना. एकदा बाबांसाठी जोरदार टाळ झाल्या पाहिजे रसिका हो. चला तर मग आपण सुद्धा ह्या कोळी गीतांच्या लाटेत चिंब भिजूया आणि ऐकूया कोळी गीत. जशी काय बंदराव वीरवाची, जशी काय बंदराव वीरवाची. रोज जातई अंडी छपल्यात नौटक पीवाला, नौटक पीवाला आणि गावात लढण लोलाला. डोंगराचे अरुण एक बाईचा डोंगरवला, डोंगरवला आणि चांदणा बघावा निघाला. चांदणा बघावा निघाला, चांदणा
माझी जमजोरी माझे वस करीन बायको वस करीन वस करीन बाय तू उभी बाजाव पद तुझे गाण्याव फुलाचा कचरा शोभे माझ्यावर तर तुझी माझ्याव बोली नवरा बरा गोबाय मावऱ्याच्या टोपला बरा गोबा चिमकची चोली बाय रंगात बोलाय चिमकची चोली बाय रंगात बोलाय तुझी माझी जमजोरी माझे वस करीन बायको तुझी माझी जमजोरी माझे वस करीन बायको चिमकची चोली बाय रंगात बोलाय चिमकची चोली बाय रंगात बोलाय चिमकची चोली बाय रंगात बोलाय चिमकची चोली बाय रंगात बोलाय. या सगळ्या लोकसंगीतातून अवघा महाराष्ट्र आपण पालथा घातलेला आहे. पण ज्या धामण गावात आलेलो आहोत, ज्या देवाच्या भक्तीसाठी आलेलो आहोत, त्या देवाला समर्पित असणारी एक अप्रतिम लोकसंगीतरूपी रचना यानंतर सादर होणार आहे. आपण भगवान मुंगसाजी माऊली यांच्या चरणी नतमस्तक झालेलोच आहोत आणि जन्मोजन्मीची पुण्याई आहे. मला असं वाटतं की या जन्मामध्ये देवाची आराधना करण्याची सगळ्यात आधी आपल्याला बुद्धी झालेली आहे. कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत आपले, पण असंही होतं की देवाच्या मंदिराबाहेर असणारी एक व्यक्ती असते पण तिला हात जोडून नमस्कार करावासा वाटत नाही. पण आपण ते नाही आहोत. आपण मुंगसाजी माऊलींच्या चरणी, आपल्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होणारे आहोत आणि म्हणून हजारोंच्या संख्येनं आज या उत्सवानिमित्तानं उपस्थित आहात. उद्याचा तो जो भक्तीचा रंग असेल तो काय शब्दात वर्णन करावा आणि त्याची पायाभरणी आजच करतोय की आपण. मला असं म्हणायचं आहे की आपल्या भगवंताचे काही बोल आहेत ते आपण जाणून घेतले पाहिजेत. त्यातले काही बोल म्हणजे पंढरपूरचा विठोबा तो मीच, तू पहा माझ्याकडे, मी पाहतो तुझ्याकडे, ना कोणी मोठा ना कोणी लहान, सगळे समान. आणि ह्या सगळ्याची अनुभूती आज आम्हाला इथे आली आहे. आज आम्हाला हेच वाटतंय की आम्ही पंढरपुरातच आलो आहोत. आज आम्हाला इथे कोणामध्येही भेदभाव दिसला नाही, ना कोणी मोठा ना कोणी लहान. आणि आम्ही माऊलीकडे नतमस्तक झालो आणि आम्हाला असंच वाटतंय की माऊली आम्हाला प्रेमानेच पाहते आहे. आणि रसिको, मी आता नंदेजींना विनंती करतो की त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून आपली सेवा रुजू करावी माऊलींच्या चरणी. धामणगाव पुण्यनगरी धामणगाव पुण्यनगरी असे भुवारी मुंगसाजी आणि मुंगसाजी तिथेच अवतरला, मुंगसाजी तिथेच अवतरला, मुंगसाजी तिथेच अवतरला. आणि गमाई उदरी जन्म झाला, गमाई उदरी जन्म झाला, गमाई उदरी जन्म झाला. गाई जगदंब पाळण्याला, गाई जगदंब पाळण्याला, गाई जगदंब पाळण्याला. आणि धन्य त्या मुंगसाजीच्या लीला, धन्य त्या मुंगसाजीच्या लीला, धन्य त्या मुंगसाजीच्या लीला. मी क्षमा मागतो. आज सकाळीचा पोवाडा माझ्या हातात पडलाय. आमची प्रॅक्टिस अजिबात नाही, पण जे काय करून घेतील ते मुंगसाजी माऊली करून घेतील. मी त्यांच्यासाठी हा पोवाडा गातोय. गाऊ ना. वेड्या परी गल्ली गल्लीत फिरे भगवंत, परीना ओळख कोणाला, परीना ओळख कोणाला, परीना ओळख कोणाला. म्हणे हा ऐत खाऊ बनला, म्हणे हा ऐत खाऊ बनला. आणि लोक बोलती गमाईला, लोक बोलती गमाईला. आणि सांभाळी तुझ्या लाडक्याला, सांभाळी तुझ्या लाडक्याला, सांभाळी तुझ्या लाडक्याला. 12 वर्ष तप गढीत करी भगवंत, अंगावरी सर्प मुंबूस घे, विसरुनी वैर भाळ सगळे.
पाहती भक्त भाविक भोळे मुंगसाजीच्या चरणावरी लोळे सदाशिव मनोर गावाचा सदाशिव मनोरा गावाचा भक्त देवाचा कर्जाचे ओझे अंगावर अन दावा करी कोर्टात सावकार अन शेतीवाडी सर्वच जाणार अन बदे मुंगसाजी तारणार भक्ताची हायक ऐकून भक्ताची हायक ऐकून भक्ताची हाक ऐकून गेला धावून आणि कोर्टामध्ये वसूल तो भरला अन दाखला दिला ब्राह्मणाला अन भक्त म्हणे धन्य तुझी लीला हा केशी धावून आला मारवाडी पारवा गावीचा भक्त देवाचा म्हणे मनी पुत्राची आस ठेव करीन मी नगर भोजनास तो काय म्हणला पुत्राची आस घेऊन गेला नगर भोजन करीन म्हणला देव म्हणे भूलशील रे खास देव म्हणे भूलशील रे खास आणि भक्ताची पुरविली सास भक्ताची पुरविली सास भक्ताची पुरविली सास चमत्कार जना देखत चमत्कार जना देखत देव करीत मुंगसाजी प्रेताजवळ गेला उठ म्हणे का झोपी गेला पुत्र तो उठून या बसला अन मारवाडी धरीत चरणाला मारवाडी धरीत चरणाला मारवाडी धरीत चरणाला काशीबाई भक्त देवाची या मुंगसाजीची सदोदित जाई दर्शनाला संग घेऊन या पतीला पतीने हट्ट मनी धरला देव जर येतील घराला तरीच मी धरीन चरणाला धरीन चरणाला भक्ताचा हट्ट समजूनी भक्ताचा हट्ट समजूनी गेला धावूनी सर्वोदयी देव घरी आला मॉनिटर असा का हट्ट मनी धरला खुशाल नाव धरीत चरणाला खुशाल नाव धरीत चरणाला खुशाल नाव धरीत चरणाला चमत्कार सांगू मी किती नाही त्या गणती या मुंगसा माऊलीच्या चमत्कार मी किती सांगावा श्रद्धेने हाक तो जो मारी हाक तो मारी श्रद्धेने हाक तो मारी मुंगसाजी येतोच झडकरी मुंगसाजी येतोच झडकरी मुंगसाजी येतोच झडकरी संकटातून मुक्त करी संकटातून मुक्त करी संकटातून मुक्त करी भक्ताला हृदयाशी धरी हरी भक्ताला हृदयाशी
जुळे दास पोवाडाली नंदेश उमपतो हा गाई लागुनी पायी सारे जण धामण गावी जाऊ सारे जण धामण गावी जाऊ सारे जण धामण गावी जाऊ मुंगसाजी डोळे भरून पाहू मुंगसाजी डोळे भरून पाहू मुंगसाजी डोळे भरून पाहू सुखाच्या अन सुखाच्या सागरात नाव सुखाच्या सागरात नाव सुखाच्या सागरात नाव अन जन्म मरणाचा फेरा चुकवू हजी जन्म मरणाचा फेरा चुकवू हजी जन्म मरणाचा फेरा चुकवू हजी जी 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 धन्यवाद. मला असं वाटतं मी हा पोवाडा इथे गायलोय पण मला असं वाटतं मी हा रेकॉर्ड करावा आणि यूट्यूबवर टाकावा. जर साहेब तुमची मान्यता असेल आणि तुमची इच्छा असेल तर हा पोवाडा नक्कीच मी गाणार आहे. आणि आता शेवटचं गाणं मी मराठी आपण या कार्यक्रमाची सांगता करायची आहे जे साहेबांचं आवडतं गीत आहे. आणि मी पुन्हा एकदा या देवस्थानाचे पालकमंत्री आणि आमच्या घरातले माझे मोठे बंधू संजय राठोड साहेब एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एकदा तुम्हा सगळ्या धामणगाव देवच्या रसिकांसाठी सगळ्या भक्तांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. इतक्या मोठ्या संख्येने आपण आत्ताही बसलात. गेली 3 तास आपण 4 तास बसलो तिथे आणि त्याच भक्तिभावानं मुंगसाजीच्या आपण नामघोषात सगळे तल्लीन झालेलो. कळलंच नाही की 3.5-4 तास कधी झाले. कळलं का? मला असं वाटतं अजून रात्रभर चालला तरी कळणार नाही की रात्र कधी सरून गेली. ही किमया आणि ही लीला त्यांची आहे. ऐकूया. ज्ञानेशाच्या अन तुकयाच्या जन्म घेतला पोटी ज्ञानेशाच्या अन तुकयाच्या जन्म घेतला पोटी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी या भूमीचा आपल्या मातीचा माय मातीचा आपल्या आईची राखूया शान बाळगू मराठीचा अभिमान यात आपलाच आहे सन्मान जी 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 यात आपलाच आहे सन्मान जी जी यात आपलाच आहे सन्मान जी जी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मातीत जन्मली होवी मातीत जन्मली होवी तीरावर रंगली अभंग साथीला टाळणी मृदुंग तुझाच लागला छंद या देवांची मराठी या संतांची मराठी या तंतांची मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी या तांबड्या मातीचा मराठी दर्या खोऱ्याचा मराठी गुणवंतांचा मराठी पुण्यवंतांचा मराठी नाट्यशास्त्रांचा मराठी शास्त्रशास्त्रांचा ताठमानेचा मी मराठी 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 आमचे मॅनेजर
सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. विश्वास नाटेकर आणि आमची सगळी मंडळी, कलाकार मंडळी, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि पुनश्च एक वार भाऊ मी आपले आभार मानतो. धामणगाव देव या सगळ्या रसिकांचे आणि भक्तांचे आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला.